आणि यानंतर आपण पाहूया गावाकडच्या बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। नांदेडमधल्या शंकरनगरमधनं यात्रेला सुरुवात झाली आहे। यात्रेचा आजचा मुक्काम वजीरगाव फाटा इथं असेल। भारत जोडो यात्रा ही तर राहुल गांधींची भाजप जोडो यात्रा असल्याची जोरदार टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केली आहे। राहुल गांधी ज्या ज्या राज्यात जात आहेत त्या त्या राज्यात काँग्रेस मागे आणि भाजप पुढे येत असल्याचं कराड यांनी म्हटलंय। भारत जोडो यात्रेमध्ये आदित्य ठाकरे 11 नोव्हेंबरला सहभागी होणार आहेत। नांदेडच्या सभेत ते राहुल गांधींसोबत येतील, तर उद्धव ठाकरे देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया आणि सुजया यांनी देखील सहभाग घेतला होता। श्रीजया यांच्या भारत जोडोतल्या सहभागानंतर त्यांचा राजकारणातला प्रवेश आता निश्चित मानला जातोय। अकोल्यामध्ये हर हर महादेव चित्रपटाचे शो अमोल मिटकरींनी बंद पाडल्याचा देखावा केल्याचा आरोप मनसेनं केलाय। मिटकरींना मनसेनं हिंमत असेल तर चित्रपट बंद करून दाखवाच असं थेट आव्हान दिलंय। ठाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जळगावमध्ये देखील आयनॉक्समध्ये सुरू असलेला हर हर महादेव हा चित्रपटाचा शो बंद पाडलाय। राष्ट्रवादीनं चित्रपटाचा शो बंद पाडल्यानं मनसे आक्रमक झालेली आहे। नाशकात हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे। चित्रपटाचा शो लावू नये अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा आयनॉक्स थिएटर मालकांना देण्यात आलेला आहे। हर हर महादेव सिनेमाच्या लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पुण्यातून संभाजी ब्रिगेड आणि इतर वंशजांच्या वतीनं कायदेशीर नोटीस बजावली गेली आहे। चुकीच्या पद्धतीनं इतिहास दाखवून इतिहासाचं विकृतीकरण केलं जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे। या नोटीशीमुळे सिनेमाच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। जळगावातही राष्ट्रवादी काँग्रेसनं हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडलाय। आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये हे आंदोलन करण्यात आलं। इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। भिवंडीमधल्या टॉकीजमध्ये हर हर महादेव सिनेमाचा शो लावण्याची मागणी मनसेनं केली आहे। या संदर्भात व्यवस्थापकांची भेट घेत चित्रपट लावण्याची मागणी करण्यात आलेली आहे। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ही वाहतूक सध्या 10 मिनिटं उशिरानं होत असल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुस्मिता, मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत होण्यामागचं नेमकं काय कारण? मुख्यत्वे अप दिशेने डाऊन दिशेला जाणाऱ्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला दिसतोय। याचाच अर्थ की सीएसएमटी स्थानकापासून कर्जत आसनगाव या दिशेला जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये साधारणपणे 10 ते 15 मिनिटांचा विलंब झालेला पाहायला मिळतो। आणि याचं मुख्य कारण आहे की ग्रामीण भागातून किंवा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतर अनेक भागातून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बिघाड झाल्याने त्याचा थेट फटका हा लोकल गाड्यांना सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याचमुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही साधारणपणे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरं सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। यानंतर पुन्हा एकदा पाहूया गावाकडच्या बातम्या। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। ते सांगोल्यातल्या संगेवाडी आणि मांजरी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधतील। त्यानंतर आदित्य ठाकरे महूद मार्गे जेजुरीला रवाना होणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्या मेहकर शहरातील आव्हानाला संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे हे माझ्यासाठी लहान आहेत, माझी टक्कर मोठ्यांशी आहे। मी आदित्य ठाकरे यांच्याशी मारामारीची भाषा करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर असतानाच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र दिली गेली आहेत। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानं ठाकरेंच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता। मात्र दुसरीकडे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करत या उत्साहावर पाणी फिरवलंय। खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केलाय।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील राहिलेले आमदार तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचे काही नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत असं जाधव यांनी म्हटलंय. निवडणुकीपूर्वी नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करतील असं जाधव यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच महिला येतील असं वक्तव्य भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलंय. चित्रा वाघ या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तसंच त्यांनी संजय राठोड यांच्या विरोधातली लढाई सुरूच राहणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. इम्तियाज जलील यांनी आयोजित केलेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. त्यानंतर अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत. त्यावर आम्ही मित्र असून हा कुठल्या पक्षाचा मंच नसल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं. शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना सरकारी काम मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. इतकंच नाही तर शिंदे गटामध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच राजीनामे दिलेले होते. केवळ इव्हेंट म्हणून त्यांचे हे प्रवेश केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधल्या बंद कंपन्यांचं भंगार ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते चोरी करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये संधी मिळाल्यास किरण सामंत विजयी होतील. शिंदे गटाचे माजी खासदार सुधीर सावंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलंय. ही जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला कपिल धार कुठे आहे हेच माहिती नव्हतं. त्यामुळे इथं विकास झाला नाही अशा शब्दात अतुल सावे यांनी टीका केली आहे. मात्र आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गद्दारी केलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भाजप महिला संदर्भामध्ये संवेदनशील असेल तर आतापर्यंत राजीनामा घ्यायला हवा होता असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया न आल्यानं त्यांनी आश्चर्य देखील व्यक्त केलंय. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गप्प का असा सवाल मनसेच्या गजानन काळे यांनी केलाय. विरोधी पक्षनेते राज्यातल्या प्रश्नांवर शांत आहेत. त्याचसोबत पक्षाच्या चिंतन शिबिरालाही दांडी मारतायत. दया कुछ तो गडबड है असा टोला त्यांनी लगावलाय. बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं वीरशैव लिंगायत समाजाची धर्मसभा संपन्न झाली. यामध्ये वीरशैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू आहे. त्यामुळे आगामी जनगणनेमध्ये हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असा ठराव धर्मसभेमध्ये पारित करण्यात आलाय. पंढरपुरात साने गुरुजींच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावलेली होती. त्यांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं कौतुकही केलेलं आहे. मजुरांच्या हाताला काम देणारा गोंदिया जिल्हा आजच्या स्थितीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्यानं मनरेगाच्या कामात देण्यात आलेलं वर्षभराचं उद्दिष्ट अवघ्या 6 महिन्यात पूर्ण केलंय. कोयना जलाशयाला तडे गेले नसून सर्ज वेलच्या कॉन्क्रीट अस्तराला तडे गेलेले आहेत. त्यामुळे पाणी डोंगराच्या उतारावरनं बाहेर पडत असल्याचं स्पष्टीकरण जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिलंय. दरम्यान या पाण्याचा जलाशयाला धोका नसल्याचंही त्यांनी सांगितलं. वर्ध्यामध्ये 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. विदर्भ साहित्य संघाचं यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे 96वं संमेलन विदर्भात व्हावं अशी मागणी समोर आलेली होती. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बाह्य वळण रद्द न झाल्यानं इथल्या 31 शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केलंय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात आपली जमीन वाचवण्यासाठी वयोवृद्ध शेतकरी सुळे यांचे पाय धरताना दिसतायत. गोदावरीमधली पाणी पातळी कमी होताच वाळू तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय. पैठणमधील गोदावरी नदीच्या पात्रातनं अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू झालाय. पटेगाव, नवगाव, दादेगाव, टाकळी आणि अंबड या ठिकाणाहून अवैध वाळूचा उपसा वाढल्याचं दिसून येत आहे.
दापोलीमधल्या हर्णे बंदरामध्ये घाणीचं साम्राज्य दिसतंय. किनाऱ्यावर कचरा असल्यानं मासे खरेदीवर देखील याचा परिणाम होतोय. उघड्यावरच दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात असल्या कारणामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली जावी अशी मागणी केली जाते. राज्यातल्या 40 मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या लिंगायत समाजाला दिलेला शब्द पाळावा, अन्यथा शिवा संघटना आणि लिंगायत समाज विरोधात जाईल असा इशारा शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही कपिलधार इथं शिवा संघटनेचा 27वा मेळावा पार पडला. यावेळेला ते बोलत होते. वीरशैव लिंगायत समाज हा मूळ हिंदू आहे, त्यामुळे आगामी जनगणनेमध्ये हिंदू धर्म म्हणूनच नोंद करावी असा ठराव धर्मसभेमध्ये झालाय. बीडमधल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं वीरशैव लिंगायत समाजाची धर्मसभा पार पडली. यावेळेला समाजातल्या प्रश्नांसंदर्भात लढा उभारण्याचा निर्णय देखील झाला. शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात या उद्देशानं चंद्रपुरातल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला प्रतिकात्मकरित्या लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड, रेशन कार्ड सुपूर्द करण्यात आलेलं आहे. सोलापुरातल्या मंद्रुप इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र शेतजमिनीवरील नोंद कमी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. वर्ध्यातल्या सालोड शिवारात सुरू झालेल्या कालव्याच्या खोदकामाला विरोध करत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. या कामामुळे रब्बी हंगामात पाणी मिळण्याची शक्यता नसल्यानं पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उरणमध्ये सराफा दुकानामध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 22 ऑक्टोबरला एम गोल्ड या दुकानामध्ये चोरी झाली होती. धुळे पोलिसांनी रेशन माफियांच्या विरोधात मोहीम सुरू केली असून धुळे सुरत महामार्गावर कारवाई करत रेशनच्या तांदळाची तस्करी उघडकीला आणली आहे. पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह वाहतूक पोलिसांच्या पथकानं संयुक्तरित्या कारवाई करत रेशनच्या तांदळासह तब्बल 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू पिण्याच्या वादातून 2 मित्रांची हत्या झाल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडलाय. हत्येनंतर फरार झालेला आरोपी मित्र मरण पावलेत की जिवंत आहेत हे पाहण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याने गुन्हा कबूल करताच त्याला अटक केली आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 2 नोकरांनी गोदामाची डुप्लिकेट चावी तयार करत 10 लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी केली आहे. एजन्सी चालकाच्या तक्रारीवरनं नोकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ऑनलाईन आमिषानं भंडाऱ्यातील नागरिकांना चांगलंच लुबाडलंय. सतत होणाऱ्या फसवणुकीनं वर्षभरात 52 लाख रुपयांचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार घडलाय. यामुळे आता पोलिसांकडून सायबर जनजागृती केली जाते. बीडच्या माजलगावमध्ये असणाऱ्या तालखेड फाट्यावर काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला गेला. या कारवाईमध्ये तब्बल 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावरील ओरोसमधल्या चर्च समोर एसटीचा अपघात झालाय. एसटीच्या धडकेमुळे एक जण गंभीररित्या जखमी झालाय. भिवंडीमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. भोईवाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खोपोलीमध्ये झेनिथ वॉटरफॉल डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 3घांचा अपघात झालाय. यामध्ये 2 ट्रेकर गंभीररित्या जखमी झाले. अजनी एलटीटी मार्ग अकोला पूर्णा गाडी पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जाते. हिंगोली रेल्वे संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय. त्याचबरोबर जालना छपरा नव्यानं सुरू झालेली गाडी हिंगोली मार्गे सुद्धा चालू करण्यात यावी अशी मागणी होतीये. यासाठी 23 तारखेला हिंगोली बंदचं नियोजन करण्यात आलेलं आहे. बुलढाण्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. जंगलात सतत वावरत असलेल्या काही गावकऱ्यांनी बिबट्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहेत. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
सावंतवाडी खरेदी विक्री संघावर शिंदे पक्ष आणि भाजप एकतर्फी विजय मिळवेल असा दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। सावंतवाडीत आल्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीवर दीपक केसरकर यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं। शहापूर मुरबाड खोपोली महामार्गाचं काम गेल्या 5 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। इथल्या खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, तर नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं येत्या 11 नोव्हेंबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय। भिवंडी लोकसभा क्षेत्रातील 5 तालुक्यातले कार्यकर्ते पदाधिकारी राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेत। काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह भिवंडीतले शेकडो कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले। दिवाळीमध्ये रेल्वेनं फुकट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आलेला आहे। नागपूर विभागात 1020 प्रवाशांकडून 67,96,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। आणि यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।